अरे अंड्या, त्या मंग्याचं तुझ्या भांडण आले का रे? पहिली गोष्ट भाऊ, माझं नाव अभिजित आहे, समजलं का? अंड्या नको म्हणू, चिडू नको मध्ये, सांगून देऊ राहिलो तुले. अरे हो ना, हो अभिजित बा. काय रे मंग्याचं तुमचं काय झालं? काय भांडण झाले तुमचे? अबे कशाला नाव काढतं बे त्या मंग्याचं? अबे मतलबी दुनिया आहे भाऊ, सांगू राहिलो तुले. कामाला ते फक्त मतलबीसाठी भाऊ मित्र बनतात, दुसरं काहीच नाही. माझ्याजवळ पैसा होता, आला माझ्याजवळ, आता माझ्याजवळचा पैसा संपला, गेला, असं आहे ते. अरे काही नाही ना तसं भावा, तुमची लगा गावात नाही असे मित्र कुठंच नाही ना. तुमच्यासारखे मित्र म्हणजे एवढे कट्टर मित्र आहे तुम्ही. गावात नाव निघतील तुमचं नाव. हा दोघं जण नाव निघते ना. काय भांडणं केले? जाऊ दे तिकडे, लाव त्याला फोन ला. अबे काय मॅट झाला का? मी तुला काय म्हणून राहिलो, त्याचं नाव नको काढून तू काय म्हणतो फोन लाव. अबे तुला सकाळी सकाळी मी दिसलो का? मी ना लावत त्याला फोन. ले झमकले भाऊ आमची, सांगून दिलो. अबे मित्र आहे का बे ते? असा कसा मित्र बे? काहीच नाही ना, एक नंबरला मित्र म्हणजे काय का हमेशा साथ देते ते. त्याला लावर फोन लाव, त्याला जाऊ दे तिले, चाल म्हणा काम आहे म्हणा, लगेच येते 2 मिनिटात ते. असं आहे का? एवढा विश्वास आहे का नाही का त्या? बरं ठीक आहे. थांब त्याला मी फोन लावतो. हा बा ते समजा नाही आलं का भाऊ, मी त्याला जिंदगीभर बोलत नाही, समजलं का? जिंदगीभर. अबे येते ना, तू एक काम कर, त्याला फोन लाव, त्याला म्हणा चाल म्हणा माझ्या घरचं गॅस संपलं म्हणा, चाल म्हणा सिलेंडर आणू म्हणा भरून, चाल लगेच लाव, लगेच येते. हो आलो म्हणते, पाहिलं का? लाव फोन ला. हॅलो मंगेश, कुठं आहे रे? काय आवाज खाली कर भाऊ, आवाज कसं बोल, काय झालं? काही नाही झालं, ते गॅस संपला, चाल म्हटलं भरून आणू. कसं लवकर ये पटकन माझ्या घरी. अबे का झोपेतून उठला का? माहित नाही का काय बोलला? तुझे शब्द भाऊ मला आठवले, तुझे शब्द मला डायरेक्ट मला लागले, म्हणाले माया. येत नाही म्हटलं, येत नाही. काय करतं का? तुझ्या नोकर आहे काय मी? हो ना, बोल ना भाऊ, बोल. काय करतं? चाल येत चाल बाय. तुला काय वाटतं? मी काय मला काय तुझ्या हे आलं काय, पुरका आला काय? हट रे. त्या यानं सांगितलं मला फोन लाव म्हणे, जाऊ दे म्हणे. मला वाटलं जाऊ दे बुवा, कसा मित्र आहे तू, तुला काय लेच वर चालला बे आता तू भाऊ आपल्या. आता माझ्या इगोर गोष्ट आली भाऊ, आता त्याला आता जिंदगीभर फोन लावत नाही तुला, जिंदगीभर. अबे जाना बे, तू काय लावत बे? मीच तुला लावत नाही. अबे मी तुला आता ब्लॉक करतो, जिंदगीभर काय काय पुढच्या 7 जन्म आहे का नाही, 7 जन्म भाऊ भेटू बी नको तुम्हाला, काही संपर्कच नाही. आता मी ब्लॉक टाकतो, डायरेक्ट ब्लॉक. मग मला नाही म्हणायचं की काय झालं काय नाही. फोन नको लावू भाऊ, कसं तुझे शब्द होऊ लागले आमचे म्हणाले. बस झाला आता, इथपर्यंत होतं. चाल लवकर, आतापर्यंत दोस्ती तुटली आपली, समजलं का? फोन नको लावू. येईल मी काय इकामा नाही मला, आता मी ट्रिप आहे, आता मी चालू ट्रिप माराले. अबे जाणं बे, मरणं बे तिकडे, जा. घाल तिकडे गाडी, काय घ्यायचं नाही, खारीत टाक, खारीत नाही. फोन नको लावू तुम्हाला आता, सांगून देऊ राहिलो का? समजली रे भाऊ, समजली. गद्दार आहे बा, जवळचेच गद्दार निघतात रे बा, एवढं मला समजलं. आता भाऊ तू बोलू नको, दोस्ती तुटली हो आपली, समजलं का आता? अबे मला कुठे दोस्ती ठेवायची बे? चाल ठेव, बोल ठेव. काय झालं? काय बा, काय दोस्ती खायची रे बा? काही नाही, ते टकलं ती अंड्या. अबे एक नंबर हरामखोर आहे ते, त्यासारखा मित्र मीच म्हणतो, मित्र कसा बनला काय माहित भाऊ ते. अबे तुला सांगतो, एक नंबरचा हरामखोर आहे ते, त्यासारखा मित्र आबा कोणाला भेटाव नाही. अबे दुश्मनला पण भेटा नाही सारा मित्र. त्याचे खूप शब्द लागले मला, माय बिंद मा डोकं मॅट झाला होता त्याला. आता काही त्यांचा माझ्या संपर्कच नाही. काय असे करता तुम्ही? असं काय करू राहिले का तुम्ही? कट्टर मित्र आहे ना बा, काय जाऊ दे तिकडे. काय बोललं काय ते नेमकं? अरे नाही रे भाऊ, काय मला वाटलं नाही भाऊ ते मला असं बोलणार म्हणून. समजलं मला त्याचं. आता कसं त्याला काय वाटते की पैसा आहे म्हणजे पैसा आहे. अबे फेक ना बा तुझा पैसा तिकडे, आम्हाला काय सांगू राहिला मग गायचं. जाऊ दे बा, कसं ते आता म्हणेन बा मला, त्याच्यानंतर मला फोन नको लावून, असं नको लावू. जाऊ दे बा, आता कसं आपलं पण कसं असते, आपला पण इगो आहे भाऊ, कसं आपला पण असं स्वाभिमान आहे जरासा. आपल्याला कशाला गरज आहे, आपल्याला काय करावं लागते, जाऊ दे तिकडे. अरे असं जमते का बे? काय जाऊ दे करते का? चांगली का मित्र आला का तुम्ही? एक नंबर मित्र आला का? माय बिंद कुठं आले की धावून येते का तुम्ही दोघं जण? काय येईल का एकामेकासाठी? काय असं करू राहिले का तुम्ही? जाऊ दे तिकडे, कर ना माफ करते, लाव त्याला फोन, येऊ राहिलो म्हणा गॅस घ्यासाठी. काय दे म्हणे, वाटेल ते काम आहे दिले, जाऊ तिकडे, ट्रिप मी मारतो, टेन्शन नको घेऊ. नाही रे बा, त्याच्या भरोशाला कुठं घर चालू राहिलं माय, मला ट्रिप मारू दे. तेवढे माझ्या हातात मी 2 पैसे तरी येतात माय बिंद, ते मला पैसे तर दाखवते बा, तुझ्याजवळ काय पैसा नाही काहीच नाही. थांब ना बा, तू साईडला होय, चाल मी ट्रिप मारतो, लवकर चाबी दे. कोणाला न्यायचं? चला बोला, कोण मारू राहिला ट्रिप मधलं? हो महादेव काका, मी मारू राहिलो, द्या चाबी द्या मला. बरं तू मारू राहिला का? बरं काही विषय नाही. बा ते आपला शांताराम नाही का वाघमारे, त्याच्या घरी गाडी न्यायची. कसं ते शांताबाई बिमार आहे म्हणते, बिमार दवाखान्यात न्यायचं वाटते, कुठून आता ते. जाय मग बा, तुझे काय ते रोज देऊन टाकतो द्या काय ते. बरं चालते ना का? शांताराम भाऊच्या घरी जायचं का? बरं ठीक आहे, ओके. द्या चाबी द्या. कसं ट्रिप मारा लागते, कामं धंदे करायला लागते, कुठं काय चालते बाबा. मित्र कसे असतात, कामा नाही मित्र.
मित्र, अरे मित्र गोष्ट आठवली मला एक गोष्ट. काय रे ते टकलं कुठे गेलं ते? अभ्या तिला अंडे म्हणता वाटत नाही रे. हा अंडे कुठे गेलं ते? अरे कायला काढलं हो त्याचं नाव? कामा नाही ते लोक मतलबी आहेत ते. मग काय तर द्या चाबी द्या मला काय सांगू नका ते. मला काय माहित ते मेलं असेल कुठं ते. आपल्याला काय करावं लागते? अरे भाई अंगावर झालं कडे. जाऊ मला काय करावं लागते? हे चाबी घे लवकर जा शांतारामच्या. मला आता फोन आला जा लवकर चाल. ती बिमार आहे ती बाई लेवकला करू आली. वाचवा 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 मारा मारा मारा. जा हे घे चाबी घे जा लवकर दवाखान्यात त्या बाईले. बर ते आपलं पाजा फक्त कसं ड्रायव्हरचं पैसे पाजा तेवढं आपला रोज द्यायचा बाबा. रात्र बस ते तुमचं काय घ्या ते भाडं घ्या. पण मला मा कसं ड्रायव्हरचा कसा रोज द्यायचा. अरे पैसे काय टेन्शन करते तू? पैसे काय पैसे जाय तुला टायमाला भेटेल का? जा लवकर. कसं माझी काम पण कसं मी जातो तुम्हाला आपण कसं मला काम घे मला ह्या वावरातले. हे घे चाबी घे लवकर जा आणि पाजो पेट्रोल गिट्रोल पाजो जरा असं. हो पैसे कसं टायमावर लागते बा. आजकाल कशी दुनिया पैशावरच आहे बाबा. मित्र राहत नसतं सोबती. मग काय तर मित्र काय घरची सोबती राहत नाही. तर जेव्हा पैसा संपला सगळं संपलं असं आहे ते. फक्त मला पैसा बा टायमावर बस. कसं भारी काम झालं आता आपलं. कसं मला समजलं आता दुनिया कशी आहे ती. एक नंबरचे हरामखोर लोक असतात जवळचे. जवळ राहतात जवळच मारतात ते. असं काम आहे ते. मग काय तर द्या चाबी द्या जातो मी. अरे बा कुठं हाकाल चालला का रे? का रे कुठे गेला होता मित्र? हा ते नाही आला का सोबती? या म्हाताऱ्याचं मी टकलं फोडतो म्हणजे टकलं फोडतो. कसे जे आलं ते मग मित्र कुठे गेला मित्र कुठे गेला. अरे गेला ना तिकडे मिळाला ते मला काय करायला लागते. हा काय बाजी काय तुम्ही कुठे चालले? अरे बा तुला विचारलं काय? तू सांगू काय राहिला? ते तुझा मित्र ते काळा काळा कुठे गेलं ते? मला काय माहित कुठे गेलं ते. आपल्याला काय करायला लागते? मला नाही माहिती कुठे गेलं ते. काय का तुला नाही माहित तर मग कोणाला माहित बे? काय मित्रांनो तुझ्या कसं तुझ्या सोबत सोबत राहतील ते. हा कुठे गेलं ते? आबाजी तुम्हाला ह्या माणुसकीच सांगू राहिलो. कसं आता सोडा लागते. जेले जायचं ते जाते जेले यायचं ते येते. असं गणित झालं ते. दोस्ती तुटली आमची. काय गोष्ट करू राहिला? दोस्ती तुटली? अबे गावातले लोक का तुमच्या दोस्तीला गोष्टी करता गोष्ट्या. ओ मीच बोलू राहिलो. काय आबाजी हा पता है बाते है बातो का क्या. आपल्याला काय करायला लागतं आबाजी? ते मला शिल्लक बोललं मी त्याला शिल्लक बोललो. आता कसं दोस्ती आहे दोस्तीमध्ये मजाक गिजक चालते ना. तुम्हीच सांगा मला. हो दोस्ती म्हणजे मजाक चालतेस. मग काय झालं पुढे? काय झालं म्हणजे कसं आता मी त्याला बा मजाक केली त्याला सहन नाही झालं. मग तुम्हीच सांगा बा आता सहन नाही झालं तर मग एवढं करायला लागते का? काय बाबा बोलले मला ते असं बोले तसं बोले दोस्ती कट असं कट. कसं मजाकमध्ये कसं मजाक राहते त्याला समजायला पाहिजे होतं. पण जाऊ द्या बा त्यानं फोन नाही लावला मध्ये. तरी मी त्याला सकाळी फोन लावला. ते मला सांगे लाव म्हणे फोन. मी तरी फोन लावला तरी मला तिकडून शिल्लक बोलते ते. याच्यानंतर फोन नको लावू म्हणते ब्लॉक मध्ये टाकतो म्हणे. म्हटलं बापू एक नंबर काम केलं म्हटलं भाऊ आता. कसं आता तू माझ्या मनातून उतरला असं शब्द झाला भाऊ. आता कसं एकदा दोस्ती तुटली म्हणजे तुटली. हो लगा म्हणजे मजाक म्हणजे काय? दोस्ती म्हणजे मजाक राहते. तिला जरा सहन करायला पाहिजे होतं म्हणा. पण जाऊ दे तो फोन गेला म्हणते ना आता. तरी ते नाटक करायला म्हणते ना. जाऊ दे तिकडे गेला तर गेला. काही घेणं नाही तुले. तुझ्याजवळ कसं एक नंबर काम आहे तुझं. जाऊ दे ते नांदी लागू नको. नाही लागतेच कोण आबाजी. मला काय करायला लागते तिकडे मरा का पोरा आपल्याला काही घेणं देणं नाही. जाऊ दे तिकडे. सकाळी तिला फोन केलता मला म्हणे ते मी काम धंदे चालू केले म्हणे. मी तुझ्या भरोश्यावर बसत नाही म्हणे. म्हटलं ठेव बा फोन नाटक नको करू म्हटलं. चाल ठेवला त्यानं फोन. काय ट्रिप मारली का काय मारलं काय माहित बघ कुठे गेलं ते आता. जाऊ दे त्यानं हवा फोन गिन केला तर बोलतो. पण कसं आता तू त्याला आता इकून फोन नको लावू. कारण की भाऊ आता गोष्ट इकवर गेली. कसं असते तो पहिले फोन लावला ना मग तिकून ते शिल्लक बोललं ना मग तो इकून एकदा फोन लावायचा नाही. तो इकून फोन लावला त्याला जास्त भाव चढते. त्याला वाटते बाप्पा हे गेले माझ्याशिवाय गमतच नाही. तू आता इकून फोनच नको लावू. अरे मी काय फोन लावू? मला काय घेऊन दे. आणि मी तर म्हणतो मला त्यानं फोनच नाही लावायला पाहिजे. मी त्याला फोनच लावत नाही. त्याचा पण फोन आला का नाही तरी मी इकडून उचलत नाही. असा विषय झाला ते आता. कसं एकदा माणूस मनातून उतरला तर उतरला. हा आणि बोल काय झालं? काय झालं म्हणतो का गावात काय चालू आहे? तू कुठं काय करू राहिला? तू शोले पिक्चर पाहिला का? एक मिनिट भाऊ. मी तिकडे जंगलात मी बकऱ्या राखत होतो. तुझ्या फोन आला पळत आलो मी. टर खरं समजलं का? आणि अति आल्यावर तू काय विचारू राहिला मला? शोले पिक्चर पाहिला का? याले घ्या रे कोणीतरी. ए घे रे ले. अबे तू का आले माझ्या दिमागाचे वांदे करू राहिला? काय समजू आला का तुले? पाहिला शोले पिक्चर. पुढे काय करायचं मग आता? हा शोले पिक्चर पाहिला ना. त्यात एकाचं नाव जय आहे आणि एकाचं नाव वीरू. हो हाय गेले. आता काय करायचं मग त्याचा? आता काय काही द्यायचं का त्यांना? पुरस्कार द्यायचा का? त्यांची कशी दोस्ती होती भाऊ तशी दोस्ती आपल्या गावात तुटली. आपला ते अभिजित नाही का टकल्या ते आणि मंग्या त्या दोघा जणांची दोस्ती तुटली.
काय गोष्ट करू लागला त्या मंग्याची त्या अंड्याची त्या दोघं दोस्ती तुटली काय काही म्हणतं का काही तुला मी दिसलो का मी सकाळी अरे बाबा हो ना त्या कॅन्टीनवर म्हटलं त्या हॉटेलवर म्हटलं त्यांचे भांडणं झाले ना म्या त्या याला विचारलं होतं टम्या होता त्या टम्याला मी आता फोन लावला दिले ये म्हटलं बुवा ती येते होती ते सांगते काय झालं ते त्या दोघा जणांची चांगलीच भांडणं झाली असे बा चांगलीच कट्टर दोस्ती म्हणजे एकदम भांडणं झाले चांगले आता ते एकामेकाला फोन लावत नाही काहीच नाही एक इकडे ते तिकडे असं झालं ते गणित अरे बा म्हणजे एवढं चांगले का घट्ट दोस्ती का तुटली म्हटलं का आपलं काहीच नाही बे आता बाबा बरं आहे का मग काय का हे कसं काय झालं बे कोणाला काय माहिती रे बुवा काय झालं ते त्या टम्याला माहिती आहे टम्या बरोबर सांगते त्याला मी फोन लावला ये म्हटलं बुवा आम्हाला सांग म्हटलं काय झालं त्यांचं ते भांडणं कशासाठी झाले आणि काय झालं ते कशी तब्येत आहे शांताबाईची काय जमलं का नाही का जातीवर आहे नाही रे बा मला घेऊन जाते पहिले ती मग काय ते पहिले मला जाऊ देते मग ती येते मागून नाही जमलं सलाईन गिरायला चालू आहे आता काय रे ते हे कुठे गेलं टाकलं काय शांताराम भाऊ खरकट्या लोकांचं नाव काढता राजे जाऊ दे ना तिकडे मला काय माहिती कुठे आहे ते काऊन रे बा काय झालं हा काय केलं ते ना काही नाही शांताराम भाऊ मतलबी दुनिया आहे काय करता जाऊ द्या तिकडे मला सांगा मग शांताबाई सलाईन गेलं सगळं झालं का नाही दवाखाना सांगा मग मी गाडी आणतो होती समोर बरं ठीक आहे बा तुला नाही सांगायचं तर नको सांगू हो ठीक आहे असं झालं ते अभिजित दादानं का नाही मदत केली ती बा भिकाऱ्या पैसे नाही तर का मग त्या मंगेश दादाला राग आले मग त्यांची झाली भांडणं चांगला वाद झाला मस्त बोलचाल एवढी झाली की बाप्पा काय झालं काय नाही म्हणजे असं झालं का ते जराशासाठी जरासं झालं असं आहे का ते जाऊ दे त्याला त्या मंग्याला मी फोन लावतो ये म्हणतो चहा प्यायले आणि त्या येले फोन लावतो ये म्हणतो चहा प्यायले चाल बा कसं यांचं कसं जरासं जुळून द्यावं लागेल काय करतं बा यांची एकदम कट्टर दोस्ती आहे कशाला तोडायला पुरती का जाऊ दे लावतो त्याला फोन सांगतो मी त्याला चला मग आता त्या हॉटेलवर जाऊ ततीच करू काय करायचं ते चला माय म्हणणं तेच आहे काय एवढं वाढायला पुरते का तसंच करू चला मग हॉटेलवर त्या दोघं जणांना बोलू आणि ते कसं मामला पटकन सॉल्व करून घेऊ मग घ्या ते तुझ्या मित्राला बोलणं त्याला आवाज दे जाऊ दे ना तिकडे मला काय करायला लागते तुमचाच प्लॅन आहे काय ना काही करायचा जाऊ दे तिकडे मला काय करायला लागते भिकारी आहे ना बा मी भिकारीच बरं आहे काय करतो बाबा बोल ना बा एकामेकासाठी मा बकऱ्या सोडून आलो रे बा मी मा बकरी गेली का नाही मा बाप जीव मारते रे बोला एकामेकाले काय दोन शब्दासाठी काय एवढं जाऊ द्या तिकडे एकामेकाला माफ करा जाऊ द्या तिकडे वाटलंच होतं मला हे पण काढ तोंड तिथं राहणारच काढ तोंड कोणा म्हटलं रे जाऊ दे ना बे तिकडे दोन गोष्टीसाठी का बडबड करू राहिला का काय माहिती तुम्हाला इकडे जोडासाठी आणलं का तोडासाठी आणलं मला हे ना समजून राहिलं आला इथं भांडणं करू का तुम्ही दोघं ना बाबा मी तुझ्या पाय पडतो रे भाऊ मी काय म्हणतो तू जरासा मोठा आहे ना तर जरासा लहान घे त्याला म्हणा बाबा सॉरी म्हणा बरं ठीक आहे मग सॉरी रे भाऊ मंगेश सॉरी आता कसं आलं धरावर लगायचं बरं ठीक आहे एवढं काही पुरका नको लावू बरं सॉरी माय पण गलती उत्तराशी आणि जाऊ दे तिकडे एवढं काही सॉरी काही होत नाही भाऊ आम्हाला चहा घे पाजू घाल पैसे दे तू आम्ही भिकारी आहे ना नाही भाऊ मीच भिकारी आहे आता चला पाचतो तुम्हाला चहा बरं ठीक आहे सॉरी आता कसे आले जागेवर लगायचे माय बिन तर अवकात दाखवता काय मतलबी दुनिया ना सण तसं हलकाना फलकाना चाल दे चहाचे पैसे दे आणि चहा बाजा माले बर हो